त्यामुळे जर कोणी म्हटलं असतं की तुम्ही अवमान त्यांचा केला, हे खरं नाही आहे. माझ्या मनामध्ये त्यांच्याबद्दल अत्यंत आदरपूर्ण भावना आहे. एक महत्वाची आणखी एक गोष्ट अशी आहे, एका नेत्यानं बोलताना हे देखील म्हटलं तर सोनिया गांधींचा त्याला होकार होता, तर मग मनमोहन सिंग त्यांना रोखणारे कोण, म्हणजे तेवढी क्षमता त्यांच्याकडे होती का? नाही पण आता प्रश्न असा आहे की संसदीय परंपरेपणे एखाद्या व्यक्तीला पक्षप्रवेश द्यायचा असेल तो पक्षाध्यक्ष ठरवतात, आणि एखाद्या व्यक्तीला मंत्री करायचं असेल तर ते प्रधानमंत्री किंवा मुख्यमंत्री ठरवतात. हे परंपरा आहे. त्यामध्ये माझी चूक झाली. राष्ट्रवादीच्या नेत्यांसंदर्भात सर तुम्ही बोललात की भ्रष्टाचार आणि या सगळ्या गोष्टी, त्याचा फॉलोअप आहे का अजून? आणि आता मी काय करणार? मी कुठं फॉलो करणार? आताच्या सरकारने फॉलोअप घेतला पाहिजे. तो त्यांनी घेतलाय. त्यांनी सगळं आलबेल झालेलं आहे. संजय राऊत देखील म्हणतायत की आज गोपीनाथ मुंडे ज्या काँग्रेसमध्ये असते तर आज जिवंत असते. आता त्याबद्दल मी काही बोलणार नाही. त्यांचा जो अपघाती मृत्यू झाला, आम्हाला सगळ्यांना आश्चर्य वाटलं की एका तरुण नेत्याचा, त्याला खूप मोठं भवितव्य होतं, तो अचानक आपल्यात सोडून गेला. त्याबद्दल मला काही फर्स्ट हँड माहिती नाही आहे. दुसरं कालच्या मंगळागौरच्या कार्यक्रमाच्या दरम्यान सोनिया गांधी आणि यांच्या संदर्भात खूप टीका होते. अमित शहानी तर त्यांनी माफी मागावी असं म्हटलं. मी ते काही नव्हतो तिथं, त्यामुळं त्याची माहिती मी घेतलेली आहे नंतर, की ते खूप लांब. आता अमित शहानी काय केले, सगळी वंदे मातरम खूप मोठं आठवण केलेलं आहे. नेहमी राष्ट्रगीत राष्ट्रगान ही पहिली 2-3 कडवी घेतले तर जगात, आणि आपण देखील जनगणमनची काही कडवी घेतलेली आहेत. आणि वंदे मातरम हे काँग्रेस संस्कृतीमधलं आहे. आजही सेवा दलाच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये, काँग्रेस पक्षाच्या झेंडा वंदनाच्या कार्यक्रमामध्ये वंदे मातरमचा समावेश असतो.